चुनाव चेतना और इस वक्त की बड़ी खबर आ रही है परभणी महानगर पालिका से, जहां पर यूबीटी शिवसेना के सैयद इकबाल मेयर पद पर निर्वाचित हुए हैं। कांग्रेस गठबंधन से मिली इस जीत पर भाजपा और शिंदे गुट ने उद्धव ठाकरे की पार्टी को जनाब सेना कहकर घेरा है। परभणी महानगर पालिका में शिवसेना के सैयद इकबाल को मेयर निर्वाचित करने के बाद भाजपा के आध्यात्मिक मोर्चा प्रमुख आचार्य तुषार भोसले ने कहा कि मिस्टर उद्धव ठाकरे अब शिवसेना नहीं बल्कि जनाब सेना चला रहे हैं। उन्होंने कहा कि चुनाव में मराठी करने और एकमात्र मेयर बनाने का मौका मिला तो मुस्लिम मेयर बना दिया। उबाटा ने औरंगजेब के एजेंडे को आगे बढ़ाने का काम किया। इसके अलावा भाजपा के मीडिया प्रभारी नवनाथ बन ने भी इस पर उद्धव ठाकरे पर कड़ी टीका करते हुए कहा कि चुनाव में मराठी करने और एकमात्र मेयर बनाने का मौका मिला तो मुस्लिम मेयर बना दिया। उद्धव ठाकरे ने औरंगजेब के एजेंडे को अब आगे बढ़ाने का काम किया है। जेव्हा निवडणूक येते तेव्हा मराठीचा अजेंडा करायचा। उबाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये। हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता। निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा। हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा। हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले। जनाब उद्धव ठाकरेंनी आज त्यांची मुस्लिमांवरची निष्ठा सिद्ध करून दाखवली आहे। जे त्यांना मुंबईत जमलं नाही ते त्यांनी परभणीत मुस्लिम महापौर करून मुसलमानांना दिलेला शब्द पाळलेला आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता शिवसेना नाही तर जनाब सेना झाली आहे।